स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे. जे टीईटी जी आहे म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2026 वर्षातून 2 वेळा महाराष्ट्र राज्य परिषद पुणेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे असं महाराष्ट्र राज्य परिषद पुणेचं न्यूज बुलेटिन होतं. आणि या माध्यमातून या वर्षीची जी परीक्षा आहे, या सत्रातील परीक्षा ही सुरू झालेली आहे. म्हणजे अर्ज प्रक्रिया ही आहे सुरू झालेली आहे. मग ही जी अर्ज प्रक्रिया आहे, ही अर्ज प्रक्रिया 26 तारखेपासून तर 16 तारखेपर्यंत राहणार आहे. म्हणजे आपल्याकडे 16 तारीख ही शेवटची तारीख आहे. आणि या माध्यमातून सर्व शिक्षक बांधव म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून 1 ऑक्टोबरला जे काही परिपत्रक आलेलं होतं किंवा जे निर्णय लागला की आरटीच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना 1ली ते 8वी करिता जे शिक्षक पात्र आहेत किंवा जे शिक्षक शिकवत आहेत आणि ज्यांना 5 वर्ष नोकरीसाठी कमी आहेत ते सोडून सर्व शिक्षकांना टीईटी पात्रता पाहिजे म्हणजे पाहिजे. एक तर सीटीईटी पास व्हा किंवा टीईटी पास व्हा. 1 ते 5 वर्गाकरता जर तुम्ही शिक्षक म्हणून रुजू होणार असाल किंवा शिक्षक म्हणून तुमची निवड झालेली असेल किंवा तुम्ही शिक्षक म्हणून काम करत असाल किंवा शिक्षक म्हणून तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा पाहिजे आहे. पेपर 1 आणि 6वी ते 8वी करता जर तुम्हाला शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल किंवा शिक्षक म्हणून तुम्ही असाल तर तुम्हाला पेपर 5 कोणतं तर पेपर 2 पास असणं अपेक्षित आहे. तर जे शिक्षक बांधव आहे ते शिक्षक बांधवांकरिता आणि जे विद्यार्थी डीएड बीएड करत आहेत किंवा डीएड बीएड ज्यांचं झालं आहे, जे शिक्षक पात्रता परीक्षा पास नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी आहे. यामध्ये कागदपत्र कोणती लागणार आहेत, अर्ज कसा करायचा आहे, कोणत्या अडचणी येतात, भाषा कशी निवडायची, कोणती भाषा निवडायची, असे विविध जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतंही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. एक लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला जर शिक्षक बनायचं असेल 1ली ते 5वी तर तुम्हाला डीएड करणं अपेक्षित आहे. म्हणजे जे विद्यार्थी डीएड आहेत ते विद्यार्थी काय करू शकतात, या ठिकाणी अर्ज करू शकतात. मग ते कोणत्या वर्गासाठी अर्ज करू शकतात, कोणत्या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात किंवा कोणत्या वर्गासाठी अर्ज करू शकतात. तर लक्षात घ्यायचं आहे, जे डीएड धारक आहेत, जे अपियर असतील तरी पण त्यांना अर्ज करता येणार आहे. गेल्या वर्षी मात्र किंवा याच्यापूर्वी अपियर विद्यार्थ्यांना संधी नव्हती, आता मात्र या वर्षीपासून ती संधी आहे. सर्वात पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी दिलंय की अपियर विद्यार्थ्यांना संधी आहे. मग डीएड वाले विद्यार्थी कुठे अर्ज करू शकतात किंवा कोणते पेपर देऊ शकतात, तर डीएड वाला विद्यार्थी हा 1ली ते 5वी म्हणजे पेपर 1 देऊ शकतो, 6वी ते 8वी पेपर 2 देऊ शकतो. म्हणजे डीएड वाला विद्यार्थी हा दोन्ही पेपर देऊ शकतो, दोन्ही पेपर तो देऊ शकतो. नंतर जे बीएड वाले विद्यार्थी आहेत हे अपियर आहेत तरी पण त्यांना अर्ज करता येते. मग तो कोणता अर्ज करू शकतो, तर तो 6वी ते 8वी करता अर्ज करू शकतो. 1ली ते 5वी करता बीएड वाला विद्यार्थी अपियर तो इलिजिबल नाही किंवा पात्र नाही, फक्त तो पेपर 2च देऊ शकतो. 6वी ते 8वी पासून पुढे तो नोकरी लागू शकतो किंवा शिक्षक बनण्याची पात्रता त्याची 6वी ते पुढे आहे. परंतु 1ली ते 5वी जर तुम्हाला शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल किंवा शिक्षक बनायचं असेल तर तुम्हाला डीएडच पाहिजे. हे झालं आपलं विषय, या ठिकाणी हे क्लिअर झालं. आता आहे कागदपत्र कोणते लागणार आहे. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे महत्वाचं कागदपत्र आणि ज्या कागदपत्रानुसार आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नोंदणी होणार आहे किंवा रजिस्ट्रेशन होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या गुणपत्रकानुसार किंवा 10वीच्या प्रमाणपत्रानुसार किंवा सर्टिफिकेट नुसारच तुमचं ते अप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. म्हणजे एखादी शिक्षिका असेल तर ते कुमारिकेच्या नावाने तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे. 10वीचे गुण जे असेल किंवा 10वीची गुणपत्रिका असेल त्यानुसारच तुम्हाला करायचं आहे. पुढे जे अर्जामध्ये जे काही गॅजेटेड आहे, नाव बदललेले असेल किंवा काय आहे तर त्याच्या खाली ते टॅब दिलेला आहे, तुम्हाला नाव बदललेले काय आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येणार आहे. म्हणजे 10वीच्या गुणपत्रिकेनुसार तुम्हाला ते भरायचं आहे. सर्वात महत्वाचं आहे. डॉक्युमेंट कोणतं लागणार आहे त्यात अपलोड करण्यासारखं, जर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट हे सुद्धा त्या ठिकाणी मागितलेलं आहे. जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाइल सर्टिफिकेट किंवा इतर जे कागदपत्र आहे ते कोणतेही कागदपत्र त्या ठिकाणी मागितलेले नाही. फक्त कागदपत्र कोणतं मागितलेलं आहे, कास्ट सर्टिफिकेट मेंडेटरी आहे. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. तुम्हाला किती जिल्हे निवडता येणार आहे, 36 जिल्ह्यामध्ये सेंटर असणार आहे. त्यामुळे 36 जिल्ह्यामध्ये सेंटर तुम्हाला टाकता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. ज्यांचं बीएड झालंय, डीएड झालंय त्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी आहे. जे अपियर आहेत त्यांना सुद्धा संधी असणार आहे. म्हणजे तुम्हाला सेंटर 36 जिल्ह्यामध्ये सेंटर मिळणार आहे. त्यामध्ये जे विद्यार्थी आहेत, एक्स सर्व्हिसमॅनचे विद्यार्थी असतील किंवा मग इतर पूरग्रस्त, भूकंपग्रस्त या बाकी सर्व दिव्यांग यांना सुद्धा तुम्हाला ते सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायची आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. अशा विविध ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेल्या आहेत.
आपल्याला पुन्हा काही जर प्रश्न असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रश्न विचारा, किंवा व्हॉट्सअप जे काही ग्रुप आहे, आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, या ग्रुपला जॉईन व्हा. ज्यात तुम्ही प्रश्न विचारले तर तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि आपल्याला वेगवेगळी फीज असणार आहे. SC ST साठी दोन्ही पेपरची वेगळी फीज आहे आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना सुद्धा वेगळी फीज आहे. त्यामुळे 2 पेपर देणं, जे डीएड वाले विद्यार्थी आहेत त्यांना मी पुन्हा सांगतो की दोन्ही पेपर तुम्ही द्या, जेणेकरून तुम्हाला ती संधी मिळणार आहे. आता राहिला मुद्दा शिक्षकांचा. जे आपले शिक्षक बांधव आहे, ज्यांना CTET TET पास झालेले नाहीये आणि त्यांना भीती वाटते की मी आतापर्यंत अभ्यास कसा करेन, आता अभ्यास केला नव्हता, आता मी कसा पास होईल, माझ्या नोकरीवर टांगती तलवार आहे, त्या सर्वांना सांगू इच्छितो की आपल्याला 2-2 वर्ष परीक्षा पास होण्यासाठी संधी मिळणार आहे आणि मिळालेली सुद्धा आहे. त्यामुळं हा डोक्यात बाऊ करू नका की मला ती परीक्षा पास होता येणार नाही किंवा आता आम्ही अभ्यास करण्याची वेळ नाही. याला कोर्टाच्या या निर्णयातून आपल्याला दुसरे कुठेही बगल देता येत नाही किंवा शॉर्टकट नाही. त्यामुळे आपल्या सर्व शिक्षकांना मी सांगू इच्छितो की आपण सर्वांनी अर्ज करा आणि या अर्जाच्या माध्यमातून आपलेच 1ली ते 8वी पर्यंतचे जे काही सिलेबस आहे त्यावरतीच ही प्रश्न असतात. बालमानसशास्त्र असतील किंवा मराठी असेल, अशा विविध ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याच सिलेबस अभ्यासक्रमातले असणार आहे. त्यामुळे डोक्यावर टेन्शन घेऊ नका, फॉर्म भरा आणि दोन्ही अर्जाचा फॉर्म, दोन्ही पेपरचा फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि आपल्याला आयडिया सुद्धा येईल की पेपर कसा सोडवायचा. युट्यूबला खूप व्हिडिओज आहेत ज्या माध्यमातून तुम्हाला संधी मिळणार आहे आणि आयडिया सुद्धा मिळेल. आता राहिला प्रश्न आपल्या शिक्षक बांधवांच्या याच्यात, म्हणजे डॉक्युमेंटच्या याच्यातला, की तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी माहिती विचारली आहे की शिक्षक तुम्ही आहात, अंशकालीन आहात की तुम्ही प्रायव्हेट शाळेत आहात की तुम्ही कोणत्या शाळेमध्ये आहात, कोणत्या आस्थापनेला आहे, ही सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी विचारली आहे. ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे. अशा पद्धतीने ही संधी आपल्या सर्व शिक्षक बांधवांना आहे. तर मी शिक्षक बांधवांना सुद्धा सांगू इच्छितो की आपण अजूनही अर्ज केलेला नसेल, आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन 2 ते 3 दिवसच झालेले आहेत. अजून 16 तारखेपर्यंत आपल्याला संधी आहे. म्हणून आपल्या मित्रमंडळीला सुद्धा सांगा की अर्ज करण्यासाठी, जेणेकरून आपल्याला ही आलेली सुवर्ण संधी आणि या परीक्षेत जर तुम्ही पास झाला तर तुमच्या डोक्यावरची टांगती तलवार जी आहे नोकरीवरून काढून घेण्यात येईल वाली, तर ही सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही बरी होईल. म्हणजे तुम्हाला टेन्शन मुक्त येणार, टेन्शन मुक्त जाऊन तुम्ही तुमची नोकरी करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काय अपेक्षा आहे हे तुम्ही मला सांगू शकता. ज्या माध्यमातून काही अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या ग्रुपला जॉईन व्हा, त्या माध्यमातून त्या आपल्याला समस्या सोडवता येईल आणि आपल्याला उत्तर सुद्धा देता येईल. अजूनही माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.